गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. मुलांनो, मराठीचं वर्कबुक बाहेर काढा. एव्हरीवन रिमूव्ह युअर मराठी वर्कबुक. पेज नंबर 42, पान क्रमांक 42. कवितेचं नाव आहे सैनिक. मुलांनो, सैनिक म्हणजे सोल्जर्स. ओके, सैनिक म्हणजे आपल्यासाठी आपली रक्षा करणारी लोक. सैनिक असल्यामुळे, सोल्जर्स असल्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो. जेव्हा आपण रात्रीचे झोपतो तेव्हा सैनिक काय करतात? रात्रभर जागरण करून ते आपल्या देशाचं रक्षण करतात. ओके, आपल्या बॉर्डरवर तिकडे राहून आपल्या मध्ये कोण आले पाहिजे नाही ह्याची ते रक्षा करतात. ओके, तर मुलांनो, सैनिकाचं काम हे खूप कठीण असते. सगळ्यांनाच काही हे सैनिक होणं काही जमत नाही. परंतु जी लोक सैनिक आहेत ते आपल्या देशासाठी नेहमीच लढतात. ओके, सैनिकामुळे आपण रात्रीचे शांतपणे झोपतो. ते आपले संरक्षण करतात. ओके, तर मुलांनो, अशीच सैनिकावरती मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट ऐकवणार आहे. ओके, तर तुम्हाला फक्त शांतपणे ती गोष्ट ऐकायची आहे. ओके, फक्त शांतपणे ती गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे. ओके, त्यानंतर आपण ही कविता 2-3 वेळा वाचणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला ही कविता एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर एक छोटी गोष्ट आहे, ती तुम्हाला शांतपणे ऐकायची आहे. ही गोष्ट आहे 3 शूर सैनिकांची. आपल्या राजासाठी कित्येक घनघोर लढाया ते जिंकले, पण लढाया संपताच राजाने त्यांना कवडीचीही मदत न करता उलट काहीही अपराध नसताना राज्याबाहेर हाकलून दिले. बिचारे सैनिक आसऱ्यासाठी भटक भटक भटकले आणि शेवटी वाट चुकून एका घनदाट जंगलात आले. सगळीकडे रात्रीचा मिट्ट काळोख पसरला होता. त्या तिघांनी असं ठरवलं की प्रत्येकानं आळीपाळीनं जागा राहून एकमेकांचं रक्षण करायचं. त्याप्रमाणे दोघे सैनिक झोपी गेले आणि पहिल्या सैनिकाने मिळतील ती लाकडं गोळा करून शेकोटी पेटवली. तो राखण करायला बसणार तोच समोरून त्या शेकोटीच्या उजेडात एक खूपच बुटका सर्कशीतला विदूषक कसा असतो तसा खुजा येऊन उभा राहिला. त्याच्या अंगात लाल जॅकेट होतं, डोक्यावर लाल घोंगडी होती. त्याने सैनिकाला विचारले, कोण रे तू? मी एक गरीब सैनिक आहे, पण ये ना आपण गप्पा मारूया. बोलता बोलता सैनिकाने आपली करुण कहाणी त्या खुजाला सांगितली. ती ऐकून खुजाला खूपच वाईट वाटलं. तो सैनिकाला म्हणाला, थांब, मी तुला एक गंमत देतो. हा घे एक पायखोळ कोट. तो कळकट्ट कोट पाहून सैनिक खिन्नपणे हसला. ते बघून त्या खुजाने सैनिकाच्या कानात एक गुपित सांगितलं. सैनिक आश्चर्याने त्या कोटाकडे पाहतच राहिला. खुजाचे आभार मानण्यासाठी त्याने खुजाकडे मान वळवली. तो काय, खुजा एकदम पसार. होता होता सकाळ झाली. पहिल्या सैनिकाने आपल्या साथीदारांना रात्रीची हकीकत सांगितली आणि मिळालेला पायघोळ कोट दाखवला. त्यावर ते दोघे म्हणाले, हा कसला कोट, कळकट्ट मळकट्ट तर आहे. पहिल्या सैनिकाने त्यांना ऐटीत सांगितलं, हा काही तुम्हाला दिसतोय तसा साधा सुद्धा कोट नाहीये, तर हा जादूचा कोट घातल्यावर माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. हे ऐकताच ते दोघे सैनिक आश्चर्यचकित झाले. लगेच दुसरा सैनिक म्हणाला, मी जेव्हा पहाऱ्याला बसलो होतो तेव्हा असाच एक खुजा आला आणि त्याने मला हा जादूचा बटवा दिला. यात सोन्याच्या मोहऱ्या आहेत. कितीही खर्च केला तरी हा बटवा कधीच रिकामा होत नाही. तिसरे
दुसऱ्या सैनिकाने सुद्धा त्याला खुजानं दिलेलं जादूचं रणशिंग दाखवलं आणि म्हणाला, या रणशिंगातली जादू अद्भुत आहे. हे वाजवलं की आजूबाजू सुद्धा त्याला खुजानं दिलेलं जादूचं रणशिंग दाखवलं आणि म्हणाला, या रणशिंगातली जादू अद्भुत आहे. हे वाजवलं की आजूबाजूची सारी माणसं त्याच्या आवाजाच्या तालावर नाचू लागतात, गाऊ लागतात, जणू काही कळसूत्री बाहुल्याच. त्या 3 अद्भुत वस्तू मिळाल्या म्हणून तिघेही सैनिक मित्र खूप आनंदी झाले. पहिल्या सैनिकाने त्या कोटाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून तो कोट अंगात घातला आणि आपली इच्छा सांगितली. कोटा कोटा, आम्ही बेघर आहोत. आम्हा तिघांसाठी एक सुंदरसा बंगला उभारून दे. पाहतात तो काय, आकाशातून वीज कडाडल्यासारखा आवाज झाला आणि खरोखरच एक सुंदर बंगला त्यांच्या समोर अलगद उभा राहिला. भोवताली सुंदरशी बाग आणि दारापाशी 5 उंटे घोडे असलेला सोन्याचा रथ. सैनिक ऐटीत रथात बसून जवळपासच्या राज्याच्या शोधार्थ निघाले. त्यांची ही इच्छा सुद्धा क्षणात पूर्ण झाली. त्यांचा रथ एका भव्य दिव्य राजवाड्याच्या समोर हजर झाला. त्यांच्या आगमनाची वर्दी राजापर्यंत पोहोचली. राजानं त्यांचं आनंदानं स्वागत केलं आणि त्यांची ऐट पाहून त्यांना आग्रह करून करून काही दिवस पाहुणचारासाठी ठेवून घेतलं. राजाला वाटलं, हे नक्कीच राजपुत्र असतील, यातला एखादा तरी आपल्या मुलीला मागणी घालेल. एका संध्याकाळी दुसरा सैनिक राजकन्येला घेऊन बागेत फिरायला गेला. बोलता बोलता राजकन्येचं लक्ष सैनिकाच्या हातातल्या बटव्याकडे गेलं. बटवा पाहून खुश झालेल्या राजकन्येनं लाडिका वाजत सैनिकाला विचारलं, कुठून आणला तो बटवा? त्यावर दुसऱ्या सैनिकाने पाघळून जाऊन भोळेपणानं जंगलातल्या त्या खुजाची जम्मत राजकन्येला सांगून टाकली. झालं. दुसऱ्या दिवशी राजकन्येनं सरबतात थोडं गुंगीचं औषध टाकून सैनिकाला सरबत प्यायला दिलं आणि त्याच्या नकळत हळूच सैनिकाचा बटवा घेऊन त्या जागी दुसरा बटवा ठेवला. काही दिवसांनी सैनिक जेव्हा आपल्या बंगल्यावर आले तेव्हा कुठं दुसऱ्या सैनिकाच्या लक्षात आलं की राजकन्येनं आपल्याला फसवलं, आपला जादूचा बटवा चोरला. तिघही सैनिक खूप चिडले. कोटवाला सैनिक म्हणाला, थांबा, आपण राजकन्येला चांगली अद्दल घडू. त्यानं पायघोळ कोट अंगावर चढवला आणि म्हणाला, कोटा कोटा, ताबडतोब मला राजकन्येच्या महालात घेऊन चल. ती लब्बाड राजकन्या महालात आथाशासारखी मोहरा मोजत बसली होती. वर पाहते तो समोर एक सैनिक उभा. जणाक्ष राजकन्या जोर जोरात ओरडू लागली, चोर चोर चोर. सैनिक एकदम गोंधळून गेला. खिडकीकडे धावला, पण वेलीवरून खाली उतरताना त्याचा पायघोळ कोट वेलातच अडकला. बिचारा पहिला सैनिक. आता राजकन्येला अद्दल घडवायची पाळी होती तिसऱ्या सैनिकाची. आपल्या जवळचं जादूचं रणशिंग फुंकून त्यानं खूप मोठी सेना जमवली आणि राजवाड्याला चारी बाजूनी वेढा घातला. दूत पाठवून राजाला सारी हकीकत सांगितली आणि राजाकडे बटवा आणि पायघोळ कोटाची मागणी केली. पण धूर्त आणि लब्बाड राजकन्येनं 2 दिवसाची मुदत मागितली. किती? 2 दिवसांची. नंतर या धूर्त राजकन्येनं एका अगदी गरीब मुलीचा वेश घातला आणि एका दासीला बरोबर घेऊन ती सैनिकांच्या छावणीकडे फिरत फिरत निघाली. तिच्याकडे एका परडीत विड्या, आगपेट्या तर दुसऱ्या परडीत खाऊच्या वस्तू होत्या. सैनिकांच्या तंबूसमोर येऊन ती मजेदार आवाजात गाऊ लागली. हळूहळू सारे सैनिक तिच्या भोवती जमा झाले. इकडे हळूच तिने दासीला खून केली. दासीने चतुराई करून जादूचं शिंग हस्तगत केलं आणि सारं सैन्य आपल्या भोवती जमा करून राजकन्या हळूच आपल्या राजवाड्यात परतली. तिच्या
तर मुलांनो, ऐकली का गोष्ट तुम्ही? किती सुंदर अशी गोष्ट आहे. 3 सैनिकांची गोष्ट. येस, काय आहे गोष्टीमध्ये मुलांनो? गोष्टीमध्ये काय सांगितलं आहे? 3 सैनिक असतात आणि राजा त्यांना काय करतो? राजवाड्यातून बाहेर काढतो आणि ते असेच फिरत फिरत एका जंगलात जातात आणि जंगलामध्ये ते झोपण्याच्या टायमात ते काय करतात की जेव्हा दोघं झोपतात तेव्हा एक जण त्यांचं रक्षण करणार असं आळीपाळीने ते करत होते. तर जेव्हा ते दोघं झोपले होते आणि एक सैनिक जेव्हा त्यांची रक्षा करत असतो तेव्हा कोण येतो तिकडे? येस, एक जादूगर येतो. कोट घालून जादूगर येतो आणि तो त्या सैनिकाला काय देतो? कोट देतो. ओके, जादूचा कोट देतो. अशाच प्रकारे त्या दोघांना सुद्धा तशाच प्रकारे वस्तू दिल्या जातात. ओके, आणि मग ती राजकन्या खूप खोटी असते. तर अशा प्रकारे मुलांनो सैनिकाची गोष्ट आपण ऐकली आहे. ओके, तर मुलांनो, तर त्या सैनिकाची आज आपण ही कविता वाचून घेणार आहोत. ओके, आणि नंतरच्या लेक्चरमध्ये ही कविता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो स्टुडंट्स, टेक पेन्सिल इन युअर हँड. हातामध्ये पेन्सिल घ्या. ही कविता आपण 2-3 वेळा वाचून घेणार आहोत. पान क्रमांक 42, पेज नंबर 42. सैनिक. एकदा मी वाचते, नंतर तुम्हाला माझ्या मागे रिपीट करायची आहे. सैनिक मी, देशासाठी लढणार मी. भरतभूमीचे निशाण आता कैलासावर फडकवणार. भारताचा मी रहिवासी, मैदानी कवायत करणार. सैनिक मी, देशाला वैभव देणार. ओके, तर ही छोटीशी एक सैनिकावरती कविता आहे. ओके, परत एकदा मी वाचते मुलांनो, व्यवस्थित लक्ष द्या. जे शब्द मी वाचत आहे त्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, लक्ष द्या. सैनिक मी, देशासाठी लढणार मी. भरतभूमीचे निशाण आता कैलासावर फडकवणार. भारताचा मी रहिवासी, मैदानी कवायत करणार. सैनिक मी, देशाला वैभव देणार. ओके, आता मुलांनो तुम्हाला माझ्या मागे रिपीट करायची आहे. बच्चों, अभी आपको मेरे पीछे ये जो कविता है, जो पोयम है, वो आपको मेरे पीछे दोहराना है. ओके, टेक पेन्सिल इन योर हँड. जो शब्द मी वाचत आहे त्या शब्दाच्या खाली तुम्हाला पेन्सिल फिरवायची आहे. ओके, आपको मेरे पीछे ये पोयम दोहराना है, रिपीट करना है, और जो शब्द रीड कर रही है वो शब्द के नीचे आपको पेंसिल रखनी है. ओके, ऑल आर रेडी? वेरी गुड.
मेरे पीछे दोहराओ, सैनिक। सैनिक मी देशासाठी लढणार मी। सैनिक मी देशासाठी लढणार मी। भरतभूमीचे निशाण आता कैलासावर फडकवणार। भरतभूमीचे निशाण आता कैलासावर फडकवणार। भारताचा मी रहिवासी मैदानी कवायत करणार। भारताचा मी रहिवासी मैदानी कवायत करणार। सैनिक मी देशाला वैभव देणार। सैनिक मी देशाला वैभव देणार। ओके, परत एकदा वाचणार मुलांनो। ऑल आर रेडी? ओके, एकदा शेवट आपण वाचूया। ओके, सैनिक मी देशासाठी लढणार मी। भरतभूमीचे निशाण आता कैलासावर फडकवणार। भारताचा मी रहिवासी मैदानी कवायत करणार। सैनिक मी देशाला वैभव देणार। ओके, तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सैनिक ही कविता रीड केली आहे। ओके, त्यावर एक सुंदर अशी गोष्ट मी तुम्हाला ऐकवली आहे। ओके, तो बच्चों, ये जो पोयम है वो सिर्फ आपको रीड करना है। ओके, ये लेक्चर खत्म होने के बाद आपको क्या करना है, ये पोयम रीड करना है। बुक में नहीं लिखना है, जब मैं बताऊंगी तभी आपको लिखना है। आज के लेक्चर के बाद आपको ये सिर्फ ये जो पोयम है वो 2 बार 2 टाइम्स आपको सिर्फ रीड करना है, नॉट टू राइट। लिखने का नहीं है, सिर्फ रीड करना है। ओके स्टुडंट्स, नेक्स्ट लेक्चर मध्ये ही कविता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त रीडिंग केलं आहे। ओके, कवितेचं रीडिंग केलं आहे, एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला ऐकवली आहे। ओके स्टूडेंट्स, तो आपको ये जो पोयम है वो सिर्फ आपको 2 टाइम्स घर पे रीड करना है। ओके स्टूडेंट्स, थैंक यू।